समाज सुधारक घटकामध्ये ज्यावेळेस आपण अभ्यास करतो ना, तर या ठिकाणी मी 2021 ते 2026 पर्यंत काय काय गोष्टी ऑब्झर्व केलेल्या आहेत त्या ऑब्झर्वेशन मध्ये सांगतो. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही एखादा समाज सुधारकांचा अभ्यास करताना, तर सगळ्यात अगोदर 5 स्टार रेटिंगला एक इन्फॉर्मेशन त्यांच्याबद्दल तुम्हाला पाहिजे. जसं की त्यांनी स्थापन केलेल्या संस्था कोणत्या होत्या, संघटना कोणत्या होत्या, मुखपत्र कोणती होती, संपादक त्या वृत्तपत्राचे कोण होते. जसं की आपण पाहतो दीनबंधूचे संपादक कोण होते, केसरी मराठाचे संपादक कोण होते, ह्या गोष्टी माहित पाहिजेत. म्हणजे त्यानंतर 4 स्टार रेटिंग येते बघा कशाला, की ज्या समाज सुधारकांचा तुम्ही अभ्यास करताय ना, त्यांचा कामगार चळवळ त्यांनी उभा केली होती का, किंवा कोणत्या कामगार चळवळीशी ते संबंधित होते का, त्यांनी कोणते वैचारिक ग्रंथ लिहिले, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यांनी एखादी जे संघटना कोणतीही गोष्ट स्थापन केली ना, त्याच्या बरोबरचे किमान 5 टॉपचे सहकारी तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. त्यानंतर कोणत्याही समाज सुधारकांचा अभ्यास करताना 3 स्टार इन्फॉर्मेशन कोणती तुमच्याकडे पाहिजे, की त्यांचं ब्रिटिशांशी कसं रिलेशन होतं, ब्रिटिशांकडून त्यांना नेमके कोणकोणते किताब मान सन्मान जसे की राव बहादूर, राय बहादूर, कैसरे हिंद कुणाला मिळाले ते माहित पाहिजे. त्यानंतर ज्या समाज सुधारकांचा तुम्ही अभ्यास करताय 2 स्टार रेटिंग वरती येतं, त्यांनी कोणती आत्मचरित्र कोणती नाटकं लिहिली ह्या मुद्द्यावरती विचारलं जातं. आणि 1 स्टार रेटिंग जसं की त्यांची जन्मतारीख काय, जन्मस्थान काय, कौटुंबिक पार्श्वभूमी काय. आणि आपला अभ्यास करताना कार्यक्रम हितच फसतो की आपण फोकस खालून वरती द्यायला जातो, परंतु फोकस वरून खाली द्या. तुम्हाला लक्षात येईल बघा, येत्या कालावधीमध्ये समाज सुधारक ह्या घटकावरती आउट ऑफ मार्क मिळतील. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेन कोणते टॉपचे समाज सुधारक आहेत की ज्यांच्याबद्दल ही इन्फॉर्मेशन तुम्हाला तोंडपाठ पाहिजे. धन्यवाद.